पहाटेची वेळ होती. नांदेडचं वातावरण नेहमीप्रमाणे शांत होतं. लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, पण कोणालाच ठाऊक नव्हतं की या शांततेत एक भीषण रक्ताचा खेळ खेळला जाणार आहे. सोनू कल्याणकर जो रोजच्या प्रमाणे बाहेर पडला होता, त्याच्यावर अचानक खंजीरचे वार करण्यात आले होते. ही केवळ हत्या नव्हती, तर एका जुन्या वैराचा वणवा पेटलेला होता. पण सस्पेन्स इथे संपत नाही. तर खुनानंतर जेव्हा पोलीस आरोपीच्या मागे लागतात, तेव्हा चक्क आरोपी पोलिसावरच गोळीबार करतात. नेमकं काय आहे या त्यामागचं गूढ आपण या विशेष रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. नांदेड शहरामध्ये सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू नावाच्या तरुणावर 4 जणांनी अचानक प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये सोनू कल्याणकर मानक या तरुणाचा मृत्यू झाला. जुन्या वादातून ही हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा पाठलाग देखील केला आणि ज्यावेळेस सोनू कल्याणकर याच्या वडिलांना याची माहिती झाली, त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. त्यानंतर पोलीस प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा त्या ठिकाणी तैनात केला होता. कारणही तसंच होतं. गेल्या 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी 3 गुंडांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. आता हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा त्यानंतर सोनू याला संपवलं होतं. नेमकं या सोनू कल्याणकरचा प्रकरण काय होतं, तर सोनू कल्याणकर याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देताना सांगितलं गोलू मंगनाळे आणि त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे यांच्या विरुद्ध तो खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मग नेमकं प्रकरण काय होतं, तर सोनू कल्याणकर यांनी मंगनाळे यांच्या मुलीचं लग्न मोडल्याचा त्यांनी आरोप केला होता. हा वाद त्या तक्रारीत देखील त्यांनी नमूद केला होता. अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर याचं 10 ते 12 वर्षापूर्वी मंगनाळे यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधाला मंगनाळे पितापुत्राचा विरोध होता. त्यानंतर मंगनाळे आपल्या मुलीचा विवाह दुसरीकडे ठरवला होता आणि तो विवाह सोनू कल्याणकर यांनी मोडला असा त्यांचा आरोप होता. आता हा आरोप करत त्यांनी 2020मध्ये विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये सोनू कल्याणकर विरुद्ध खोटा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2021मध्ये गोलू मंगनाळे यांनी सोनू कल्याणकर याच्या घरी येत त्या ठिकाणी गोळीबार देखील केला होता. मात्र त्यावेळेस तो वाचला होता. तेव्हापासून त्यांनी सोनू कल्याणकर याला मारण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 21 पासून हा प्रयत्न सुरू होता. असं देखील त्यांच्या अशोक कल्याणकर जे की सोनूचे वडील आहेत त्यांनी फिर्यादीत नमूद केलं आहे. आता जवळपास 10 ते 12 दिवसापूर्वी जंगमवाडी परिसरात सोनू कल्याणकर याला अडविलं देखील होतं. यामध्ये अंकुश गदमवाडा होता, पियुष शिंदे होता, रोहित लोट आणि मधू जोगदंड यांनी तुझे दिवस भरलेत, आता तू नीट राहा असं धमकावलं देखील होतं. त्यावेळी सोनू कल्याणकरच्या वडिलांनी सांगितलं की आपण या संदर्भात पोलिसात तक्रार देऊ. मात्र सोनू यांनी ते काय ऐकलं नाही आणि तक्रार नको द्यायची असं तो वडिलांना म्हणाला. कारणही त्याच्या पाठीमागं तसंच होतं. कारण दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा म्हणजे मंगनाळे हा माणूस असल्याचं त्याला माहिती होतं. त्याच्या विरुद्ध जर समजा आपण तक्रार दिली तर तो आपल्याला नक्कीच मारेल याची भीती सोनूच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी ही तक्रार दाखल केली नव्हती. आता ज्या पद्धतीनं मरणासाठी म्हणजे मृत्यूसाठी सोनू घाबरला होता, अगदी तेच त्याच्या वाटेला आलं होतं. सकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास सोनू कल्याणकर मॉर्निंग वॉकला गेला होता आणि त्याला त्या वाटेतच गाठून त्याच्या पोटावर वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये चंद्रविजय मंगनाळे, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, पियुष शिंदे, मधू जोगदंड व मुख्य आरोपी अंकुश गदमवाड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून नांदेडमध्ये ज्या पद्धतीची गुन्हेगारी वाढत आहे हा चिंतेचा विषय बनला आहे. पोलिसांच्या चकमकीत आरोपी पकडले गेले असले तरी एका बापाने आपला तरुण मुलगा गमावला. प्रेम संबंध असतो, बदला आणि गँगस्टर कनेक्शन या सध्या युवा पिढी याच्यामध्ये आहारी जात आहे. ज्या पद्धतीनं 3 गुंडाचे खून 2-3 दिवसापूर्वी नांदेड परिसरात झाले होते. आता त्यानंतर या प्रकरणाला पुन्हा आता वाचा फुटली आहे. यातील जो आरोपी आहे याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला होता. मात्र त्यानेच पोलिसावर पुन्हा गोळीबार केला. यामध्ये पोलिसांनी त्याच्या पायाला देखील गोळी मारलं. त्यामुळे आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं आहे, गँगस्टर नांदेडमध्ये वाढत आहे, याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. या ठिकाणची गुंडगिरी संपण्याचं नाव घेत नाही. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? अशा गुन्हेगारांना खरोखरच जरब बसणं गरजेचं आहे का? तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. तर पाहत राहा क्लिक टू न्यूज. सुरक्षित राहा, सावधान राहा.